हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण काय बघत आहोत, केमिकल कायनेटिक हा चॅप्टर बघत आहोत. त्यामध्ये मी ऑलरेडी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हा आपला आजचा चौथा व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत, झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन, त्यानंतर त्याचं युनिट काय असतं, त्यानंतर त्याचा ग्राफ ड्रॉ करणार आहोत आणि लास्टली आपण काय बघणार आहोत, हाफ लाईफ पिरियड काय असतो झिरो ऑर्डर रिॲक्शनचा, हे सगळं बघणार आहोत. त्याआधी प्रत्येकाने स्वतःच्या नोट्स स्वतः काढल्या पाहिजे. सो चला तुम्ही पण काय करा, आता पेन आणि वही घेऊन बसा. जसं जसं मी लिहीन तसं तुम्ही नोट्स काढा. ठीक आहे. सो चला आपण स्टार्ट करूया. झिरो ऑर्डर रिॲक्शन. Zero order reaction. So first of all, what is meant by order of the reaction? Order of the reaction म्हणजे काय? The sum of power of concentration of reactant, it is called as the order of the reaction. That is N is equal to x plus y. तर काय म्हणतात, order of the reaction. ठीक आहे. आणि झिरो ऑर्डर रिॲक्शनची मी एक रिॲक्शन घेतली, A gives product. ठीक आहे. त्याचं रेट ऑफ रिॲक्शन कसं लिहिणार आपण? Rate of reaction R is equal to K concentration of a zero order. ठीक आहे. झिरो ऑर्डरचा रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड असतो? रेट कॉन्स्टंट वरती डिपेंड असतो. कशावरती? रेट कॉन्स्टंट वरती डिपेंड असतो. का? जसं जसं रेट ऑफ रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होणार तसं तसं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण ती झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. डिक्रीज म्हणजे कसं, ग्राफला कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन हे रेट. ठीक आहे. रेट काय होत जाणार आहे, इन्क्रीजच होत जाणार आहे. पण कॉन्सन्ट्रेशन एका टायमिंगला काय होणार आहे, ते डिक्रीज होत जाणार आहे. म्हणून काय, रेट ऑफ रिॲक्शन of zero order reaction is independent on concentration. कशावरती इंडिपेंडेंट असतो? कॉन्सन्ट्रेशन वरती असतो. रेट ऑफ रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट कशावरती इंडिपेंडेंट असतो? कॉन्सन्ट्रेशन. आणि इट इज डिपेंड ऑन दी रेट कॉन्स्टंट. ठीक आहे. हे झालं शॉर्टकट मध्ये. आता आपण बघूया डिटेलमध्ये. त्याचं काय बघणार, एक्सप्रेशन बघू आणि त्याचं युनिट काय असेल. ठीक आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल काय, इंटिग्रेटेड रेट लॉ. एक्सप्रेशन, इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन बघणार. ठीक आहे. झिरो ऑर्डर रिॲक्शनची रिॲक्शन, A gives product. ओके. त्याचं रेट ऑफ रिॲक्शन कसं लिहिणार, R which is directly proportional to the concentration of a zero order. ठीक आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढण्यासाठी आपण काय करणार, तिथे एक कॉन्स्टंट ऍड करणार. दॅट इज R is equal to K concentration of a zero order. K means a rate constant. हे काय झालं, फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. रेट लॉ लिहिण्याची आणखीन एक मेथड आहे. ती कोणती मेथड आहे, तर त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ आहे, तर मी त्यामध्ये मी सांगितलेले आहे. इथे पण सांगते काय करायचं, R is equal to रिॲक्टंटच्या स्टोचियोमेट्रिक कोएफिशिएंटने डिवाइड करायचं आणि त्याला काय द्यायचं, निगेटिव्ह साइन द्यायचं. आता रिॲक्टंट हाय, त्याचं स्टोचियोमेट्रिक कोएफिशिएंट काय, 1 डिवाइडेड 1 काय होणार, 1 च येणार. सो रेट इज इक्वल टू मायनस dA अपॉन dt. ठीक आहे. कळालं. हे दोन्ही कशाचे एक्सप्रेशन, रेटचेच आहे ना. सो कम्पेअर 1 and 2. हे दोघांना काय करायचं, कम्पेअर करायचं. ठीक आहे. मायनस dA अपॉन dt इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A 0. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A काय असतं, 0. A काय असतं, 1 असतं. ठीक आहे. मायनस dA अपॉन dt इज इक्वल टू K. याला काय करते मी, रिअरेंज करते. रिअरेंज केल्यानंतर काय येईल, ऑफ A इज इक्वल टू मायनस K dt. यालाच काय केलं, रिअरेंज केलं. याला काय दिलं, थर्ड नंबर.
काय आहे, हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. ठीक आहे. आता याला काय करायचं, या थर्ड नंबरच्या इक्वेशनला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट करायचं पण कशामध्ये, इंटिग्रेटिंग बिटवीन दी लिमिट. इंटिग्रेट बिटवीन लिमिट मध्ये इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. आता लिमिट कसं घेणार, ॲज t is equal to 0, so concentration of A is equal to concentration of A at 0. ठीक है. And t is equal to t, so concentration of A is equal to concentration of at t. हे काय घेतलं आपण, लिमिट घेतलं. सो आता आपण काय करणार, याला इंटिग्रेट करणार. इंटिग्रेशन ऑफ dA is equal to -k. माइनस के काय, कॉन्स्टंट आहे ना के, सो मी ते काय घेतलं, इंटिग्रेशनच्या बाहेर घेते. इंटिग्रेशन ऑफ dt. आता काय करणार, लिमिट पुट करायचं. लिमिट कसं पुट करायचं, इथं टाइम आहे म्हणून इथं टाइमचं घेणार आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन म्हणून इथे कॉन्सन्ट्रेशनचं घ्यायचं. ओके. ॲट ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन हे काय असणार आहे, ॲट 0. ॲट टाइम t ला काय होणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट t. ठीक आहे. कसं पुट केलं, लिमिट कळलं. आता इंटिग्रेशन घ्यायचं. dA चं इंटिग्रेशन काय असतं, A. ठीक आहे. dA चं इंटिग्रेशन काय असतं, A. आणि त्याला काय आहे, लिमिट, त्याचं लिमिट ओके -k ॲज इट इज. dt चं इंटिग्रेशन असतं t 0. आता लिमिट पुट करताना काय कसं करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मधून ते काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. दॅट इज A at t minus A at 0 is equal to -k. t minus 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, t minus 0 काय होणार, t होणार आहे. सो k t. हे काय आलं, फर्स्ट इक्वेशन आलं. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज दी झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन झालं. ठीक आहे. आता मी याला आणखीन वेनी पण लिहिता येईल. आणखीन एक अनदर वे काय आहे, A at 0 is equal to, wait, A at 0 minus A at t is equal to kt. ठीक है. अनदर वे, आणखीन एक वे, k is equal to concentration of A at 0 minus concentration of A at t divided by t. ती एक वे झाली. अनदर वे, आणखीन एक वे, कोणत्या वेने लिहिणार, A at t is equal to -kt plus concentration of A at 0. हे काय झालं, हे चारही वेला काय म्हणतात, रेट लॉचं एक्सप्रेशन कसं राईट करायचं, ह्या चारही वेनी राईट करू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये concentration of A at 0 is a initial concentration, काही ते initial concentration of A. ठीक आहे. त्यानंतर A at t, ते काय आहे, concentration of A at time t, काही ते concentration of A at time t. ठीक आहे. त्यानंतर k इज अ रेट कॉन्स्टंट. त्यानंतर काय, t इज अ टाइम. ठीक आहे. कळालं. हे काय झालं, इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन झालं. पहिल्यापासून सांगते काय केलं आपण, रिॲक्शन कसं केली, एक गिव्स दी प्रोडक्ट, त्याच्यानंतर त्याचे काय लिहिलं, रेट ऑफ रिॲक्शनचं एक्सप्रेशन राईट केलं. त्यानंतर अनदर वेने एक्सप्रेशन राईट केले. दोन्ही रेटचे इक्वेशन असल्यामुळे ते दोन्ही कंपेअर केले. कंपेअर केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटलं. त्या इक्वेशनला काय केलं, इंटिग्रेट केलं, बिटवीन दी लिमिटमध्ये इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर काय भेटलं, हे इक्वेशन भेटलं. ह्या इक्वेशननुसार त्या इक्वेशनला काय म्हणतात, झिरो ऑर्डर रिॲक्शनचं इक्वेशन, इंटिग्रेटेड रेट लॉचं एक्सप्रेशन. त्या इक्वेशनला आपण काय केलं, आणखी 3 वेने लिहिलं. सेमच आहे, फक्त 3 प्रकारे लिहिलं. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, हे कळालं, ते हे आधी नोट करून घ्या. आता आपण काय करू, त्याचं युनिट लिहूया.
झिरो ऑर्डर रिॲक्शनचं युनिट काय असेल. सो के इज इक्वल टू ई ॲट 0 मायनस टी इज इक्वल टू डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. हे वरचे काय आहे कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं मोल पर लिटर. ठीक आहे. टाइमचं युनिट काय आहे सेकंद. सो याचं काय युनिटी मोल पर लिटर पर सेकंद. हे काय झालं झिरो ऑर्डर रिॲक्शनचं युनिट झालं. हे सेम कशाचं युनिट आहे रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे. ठीक आहे. कळलं. आता आपण त्याचा काय करू ग्राफ प्लॉट करू. त्यासाठी मी काय देते हे इक्वेशन देते. ठीक आहे. ग्राफ बघणार आहोत. ए हे इक्वेशन घेतलं. ठीक आहे. हे इक्वेशनला नीट ऑब्झर्व करा बरं. ठीक आहे. आधी आपण ग्राफ ड्रॉ करू. एक्स ॲक्सिसला काय घेणार आपण टाइम. वाय ॲक्सिसला काय घेणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी. ठीक आहे. हे बघा एक्स ॲक्सिसला काय घेतला टाइम घेतलाय. वाय ॲक्सिसला काय घेणार कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू हा काय आहे स्लोप प्लस सी. y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. कशा रिलेटेड आलं हे याच्यासारखं आलं ना y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ज्यावेळेस y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी असतं त्यावेळेस त्याचा ग्राफ काय असतो लिनियर असतो. काय असतो लिनियर ग्राफ असतो. ठीक आहे. मग याचा ग्राफ काय आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचा ग्राफ कसा येईल लिनियर येईल. ठीक आहे. लिनियर येईल. थांबा लिनियर येईल पण कसा इथे बघा ना स्लोप काय आहे स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे ना. लिनियर येईल स्लोप असल्यामुळे स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे. सो त्यामुळे ग्राफ कसा येईल लिनियर येईल पण तो कसा येईल असा येईल. ठीक आहे. कळलं. हे लक्षात ठेवा झिरो ऑर्डर रिॲक्शनचा स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे. त्यामुळे काय होणार आहे ग्राफ लिनियरली येणार आहे पण तो असं दिसे येणार आहे. ओके. बट ज्यावेळेस इथं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं थोडंसं चेंज आहे काय फक्त इथे लॉग येणार आहे आणि सेम ग्राफ आहे फक्त इथे काय येणार आहे लॉग येणार आहे. ठीक आहे. आता इथे काय झालं थीटा. सो स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा इक्वल टू मायनस के. ठीक आहे. मायनस के हा झाला झिरो ऑर्डर रिॲक्शनचा ग्राफ आहे. ह्या ग्राफ हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ग्राफ. ह्या ग्राफ याच्यावरती JEEवर मी क्वेश्चन विचारला होता. जर कॉन्सन्ट्रेशन द ग्राफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाइम टी वर्सेस टाइम. ठीक आहे इज अ स्ट्रेट लाईन विथ अ निगेटिव्ह स्लोप. आणि खाली काय होते ऑप्शन होते झिरो ऑर्डर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन थर्ड ऑर्डर असे ऑर्डर. फक्त काय ओळखायचं होतं तो ग्राफ कोणत्या याचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं झिरो ऑर्डर रिॲक्शनमध्ये स्लोप काय आहे निगेटिव्ह आहे. जास्त करून ग्राफवर जास्त क्वेश्चन विचारले जातात CETमध्ये JEE मध्ये. ठीक आहे. ग्राफचं लक्षात ठेवा कसं काय असतं ते. फक्त कधी कधी काय देतात हा ग्राफ देतात आणि तुम्हाला हे एक्सप्रेशन हे लिहायला सांगतात किंवा त्याचा ग्राफ काय आहे लिनियर आहे का कसं आहे एवढंच फाईंड करायला येतं. ठीक आहे. आता आपण बघूया काय हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन. हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन त्याचा हाफ लाईफ पिरियड काय असणार झिरो ऑर्डर रिॲक्शनचं ते बघणार. ठीक आहे. आता हाफ लाईफ म्हणजे काय ती रिॲक्शन आहे एखादी रिॲक्शन आहे त्याच्या हाफ टाईम दॅट इज अ 50% कम्प्लिशन रिॲक्शन. जो टाइम असतो त्याला काय म्हणतात हाफ लाईफ ऑफ दी रिॲक्शन. टाइम टू हाफ लाईफ ऑफ दी रिॲक्शन. सो आता त्यासाठी हाफ लाईफ फाइंड करण्यासाठी काय इक्वेशन यूज करू हे इक्वेशन यूज करू. ठीक आहे. A0 concentration of A0 minus concentration of A at T upon T is equal to K. हाफ लाईफ आहे ना सो मग त्यामध्ये आपण काय पुट करणार as T is equal to T1 half and concentration of A at time T is equal to concentration of A at 0/2. हे व्हॅल्यू काय करायचे हे इक्वेशन मध्ये पुट करायचे. सो वी गेट concentration of A at 0 minus concentration of A at 0/2
अपॉन T1 हाफ इज इक्वल टू के. ठीक आहे, काय भेटणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 अपॉन 2T1 हाफ इज इक्वल टू के. दॅट इज काय भेटलं रिअरेंज केल्यानंतर काय भेटेल त्याला T1 half is equal to concentration of A naught upon 2K. This is the equation of half life of zero order reaction. याला आणखी ह्या वेळी पण लिहितात T1 half is equal to A0 upon 2K. MCQ मध्ये विचारतात बरं का की झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड काय असतो तर T1 हाफ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 अपॉन 2K. ठीक आहे. सो चल आज आपण बघितलं पूर्ण व्हिडिओमध्ये झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय, त्याचं इंटिग्रेटेड रेट लॉ, त्यानंतर त्याचं आपण युनिट बघितलं, त्यानंतर ग्राफ कसा प्लॉट करायचा तो बघितला आणि आपण लास्टली काय बघितलं हाफ लाईफ ऑफ दी रिएक्शन. सो व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.